ऑल द बेस्ट. 1 रुपयात इंग्रजी लिहायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी वाचायला शिका. आणि हो 1 रुपयात इंग्रजी बोलायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी लिहायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी वाचायला शिका. आणि हो 1 रुपयामध्ये इंग्रजी बोलायला पण शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी लिहायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी वाचायला शिका. आणि हो 1 रुपयामध्ये इंग्रजी बोलायला पण शिका. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर भारत नांदुरे, राजहंस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, गेली 2 दिवसामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप आले, सर आम्ही डे पहिला सुरू केला. काही विद्यार्थ्यांनी डे पहिला, डे दुसरा, डे तिसरा, अगदी 4-5 दिवस त्यांचे पूर्णही झाले. काही विद्यार्थ्यांना वाटतं सर सिनॉनिम समजत नाही, सर अँटोनिम सापडत नाहीत. हे सर्व कमेंट्स बघून, हे सर्व मेसेजेस बघून मला पण विश्वास आला की आपले विद्यार्थी काळजीपूर्वक मन लावून अभ्यास करत आहेत. मला तुमची उत्सुकता समजते. तुम्हाला असं वाटत असेल की ताबडतोब सरांनी सुरू करावं, लगेच सुरू करावं, दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा, आणि कधी कधी मला बोलता येईल असं तुम्ही एकदम एक्सायटेड झालात. हो, मला माहिती आहे, पहिले 2 व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बरेचसे विद्यार्थी आता मेसेज पण इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हा खरोखर प्रोग्रेस आहे. मनाला लागलेलं जे काही हे जे होतं, मनाला लागलेली जी भीती होती, मनामध्ये बसलेलं दडपण होतं, मला असं वाटतं की बऱ्यापैकी हे दडपण कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्र हो, हे दडपण कमी व्हावं याच तर उद्देशानं हे इंट्रोडक्टरी बेसिक फाउंडेशन, ह्याला आपण मेंटल प्रिपरेशन किंवा मेंटल फाउंडेशन म्हणूया. हे पूर्वीचे हे जे सुरुवातीचे 7-8 जे लेक्चर्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. जसं आपण बघितलं पहिल्या लेक्चरमध्ये कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, मुलांच्या प्रतिक्रिया पण खूप चांगल्या आहेत. सर आता आमचं सबकॉन्शियस माइंड म्हणते आम्हाला इंग्रजी बोलायचं आहे. हो, मला एक विकास नावाच्या विद्यार्थ्याचा फोन आला आणि त्याने सुरू केलं फाड इंग्लिशमध्ये. मला ऐकून आनंद झाला आणि मी पण एक्सायटेड झालो. मला पण वाटत आहे दिवस पहिला आपण सुरू करावं. पण विद्यार्थी मित्र हो, अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होतो. हे जे प्रश्न आहेत ते माझ्याही मनामध्ये कधी निर्माण होत होते. 8वी 9वी 10वीपर्यंत होत होते की एखादं क्रियापद आहे तर त्या क्रियापदाचं V1 काय असते, V2 काय असते, V3 काय, ING काय, आणि हे कशासाठी असतं हे समजत नाही. तर हे जर समजलंच नाही तर मग वाक्य बनवायचं शिकून, आणि मी शिकून आणि तुम्ही शिकून काय फायदा होणार? वाक्य बनवताना खूप साऱ्या अडचणी येणार. मी 2 पॅरलल पद्धतीनं या कोर्सला चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिलं गोष्ट म्हणजे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं की मेंटल जे आहे सेटअप, म्हणजे परिपूर्ण मानसिक तयारी, मनातून इच्छा, म्हणजे सबकॉन्शियस माइंडमधून असं वाटलं पाहिजे की मला इंग्रजी बोलायचे आणि मी बोलू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण करायचा आहे पहिला मुद्दा. आणि त्याच्या सोबत आपल्याला होकॅब पण तयार करायचे, म्हणजे शब्दसाठा पण, आणि सायमल्टेनियसली सम बेसिक कन्सेप्ट अबाउट द ग्रामर and some technical issue which are related to for making the sentences. यदि मैं ये आपको नहीं बताता आणि हे जर आपण नाही सांगितलं मित्रांनो तर मग सुरुवात कशी करायची आहे ना? तर तुम्हाला अडचण येऊ नये. एकदा का सुरुवात झाली आपली तर कुठल्याही विद्यार्थ्याला कोणतंही इंग्रजी वाक्य तयार करता यावं, हा माझा या पाठीमागचा उद्देश आहे. मग आपलं हे डे 1, डे 2, डे 3 हे सुरू करण्यासाठी आत्ता आपल्याला कशाची आवश्यकता आहे? 2 गोष्टींची आवश्यकता आहे आपल्याला. पहिला मुद्दा आहे आपल्याला व्हर्ब म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, आणि त्याच्यासोबतच आपल्याला टेन्स. बघा, आत्तापर्यंत आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती तुम्ही मराठीमध्ये शिकला असाल, इंग्लिशमध्ये शिकला असाल, 5वीला 6वीला 7वीला, अनेकदा 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस कोणाचं झालं असेल. जे MPSCची तयारी करणारे काही विद्यार्थी पण आता या कोर्सला सहभागी झाले, त्यांनी तर आतापर्यंत 10 वेळेस शिकला असेल, तरी त्यांना प्रश्न पडतो हे नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, इंटरजेक्शन हे काय लावले आणि हे कशासाठी आहे? मित्र हो, हा प्रश्न मलाही 10वीपर्यंत पडत होता, मलाही समजत नव्हतं.
अरे आपल्याला इंग्रजीत हे काय करायचं आहे, नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह. तर आज आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. बघा, एक छोटासा मुद्दा आहे. ते म्हणतात ना की सक्सेसफुल पर्सन कॅन नॉट डू एनिथिंग डिफरंटली, कॅन नॉट डू एनिथिंग डिफरंट, दे डू सेम थिंग डिफरंटली. हे शिवखेरा यांचं वाक्य आहे. खरोखर आहे मित्र. जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होतात, MPSC UPSC सारख्या परीक्षेमध्ये, त्यांनी तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी आपल्यासारखंच तर शिक्षण घेतलेलं आहे. मग आपण बघतो ते एखाद्या 10वीला जर 100 मुलं असतील तर त्यापैकी एखादा 2 डॉक्टर होतो, एखादा 2 IAS IPS कुठंतरी होतात. मग बाकीचे का होत नाहीत? हा मोठा प्रश्न आहे ना मित्र हो. ते प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक नीट समजून घेतात आणि एकदा का आपल्या माइंडला समजलं, एकदा का आपल्या बुद्धीला, मनाला, ह्या सगळ्या प्रोसेसला जर समजलं, एकदा का आपल्या मेंदूमध्ये जर फिट बसलं, एकदा का आपण वाचलेलं किंवा समजून घेतलेला भाग जर लॉंग टर्म मेमरीमध्ये गेला, तर मग आपण शेवटच्या श्वासापर्यंत ते विसरत नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा, 2चा पाढा म्हणा बरं. 2चा पाढा, हां बोला. 3चा म्हणा, बरोबर आहे. 4चा, 5चा, हे चुकणार आहे का आपलं? नाही ना. हां, कारण हे आपण इतके वेळेस म्हणलेलं आहे आणि ते आपल्याला आवडलेलं आहे ना, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झाले. आता ABCD म्हणायचं जर झाली तर ABCDEFGH, कुठल्याही व्यक्तीला झोपेतून जरी उठवलं आणि म्हटलं मन ABCD, आपण सहज म्हणू शकतो. कारण वारंवार केलेल्या गोष्टी आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातात. सातत्याने केलेली मेहनत, प्रॅक्टिस, सराव हा लॉंग टर्म मेमरीमध्ये जातो आणि लक्षात राहतो. विद्यार्थी मित्र हो, इंग्रजीच्या बाबतीतली जी भीती होती, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, 5-7 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ग्रामरमधल्या, त्या जेव्हा मी तुम्हाला सांगेल ना, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामर म्हणजे काहीच नाही वाटणार आहे. उगाच आपण काहीतरी बाऊ करून बसलो होतो. अरे पार्ट्स ऑफ स्पीच हे नेमकं आहे तरी काय? शब्दांच्या जाती आहेत तरी काय? मी तुम्हाला एकच शब्द आज सांगणार आहे, एक वाक्य सांगणार आहे मी तुम्हाला, त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच हे तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसल. जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचा उद्देश कळत नाही तोपर्यंत ते काम आपण करत नसतो. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती ह्या 8 आहेत. जसं की नाऊनला मराठीमध्ये नाम म्हणतात. नाऊन, प्रोनाऊन, बघा हे मी सांगतोय ते तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ओपन युअर बुक्स, ग्रामरचं पुस्तक काढा, त्यामध्ये पेज नंबर 31 काढा. 31 ग्रामरच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 31 काढलं का? सोफ्यावर आरामशीर बसून क्लास ऐकणारे विद्यार्थ्यांनो, गाणे ऐकत क्लास करणारे विद्यार्थी, तसेच काही चटरबटर खात असलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना, कृपया उठून बसा. सर करू द्या ना आराम. अरे बाळांनो उठा, ग्रामरचं पुस्तक काढा, पेज नंबर 31 काढा, त्यावर आहे पेज नंबर 31 पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. दिसलं का? करेक्ट. आणखी काही विद्यार्थी उठलेच नाहीत. हां, असं नाही करायचं. बघा, पार्ट ऑफ स्पीचमध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे 8 आहेत. आतापर्यंत खूप वेळेस पाठही केलं आणि विसरूनही गेलात. आता मी तुम्हाला फक्त एकच वाक्य, एकच लाईन तुम्हाला सांगतो, त्यामुळे तुम्हाला वाटेल की हे किती महत्त्वाचं आहे आणि किती सोपी आहे इंग्रजी. बघा, दुनियामधला, या जगातला, या विश्वातला कोणत्याही मॅगझिनमधला, कोणत्याही पुस्तकातला कुठलाही जर शब्द तुम्ही घेतला, काळजीपूर्वक ऐका, दुनियामधला, जगामधला, या विश्वामधला, कोणत्याही पुस्तकातला, कोणत्याही ग्रंथातला, कुठल्याही न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असतील, बुक्स असतील, व्हॉटेवर, कशातलाही जर कोणताही जर शब्द उचलला तुम्ही इंग्रजीचा, तर तो शब्द या 8 जातीपैकी एक असतो. बघा, म्हणजे जर का तुम्ही एकदा हे 8 जर पाठ करून घेतलं, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, एकदा का पाठ केलं
तर तुम्हाला कशावर कमांड मिळणार आहे? म्हणजे बघा, तुमच्या घरातलं पुस्तक असेल, लायब्ररीतलं पुस्तक आहे, शाळेतलं आहे, न्यूजपेपर आहे, द हिंदू आहे, एक्सप्रेस आहे, व्हॉट एव्हर, द लोकमत आहे, कुठलाही न्यूजपेपरमधलं कुठलाही जर शब्द उचलला आणि तुम्ही जर त्याचं जर ॲनालिसिस केलं तर तो शब्द, तो वर्ड या 8 जातीपैकीच एक आहे. मग जर समजा हे 8 शब्द जर तुम्ही पाठ केले, या पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जातीतले 8 प्रकार जर टाईप्स तुम्ही जर पाठ केले आणि ते जर सर्व समजून घेतलं, लक्षात ठेवलं, तर तुम्हाला कुठल्याही पुस्तकातल्या शब्दाची जात म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच हे ओळखता येईल आणि त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगता येईल, कळेल आणि वाक्यरचना करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, एक छोटंसं वाक्य तुम्हाला मी सांगतो नक्कीच आता प्रेरणा देईल. कसं म्हणजे या दुनियातला कोणताही शब्द जर समजा आपण या 8 जर टाईप्स पाठ केले, शब्दांच्या जाती प्रकार जर पाठ केले, लक्षात ठेवलं, स्मरणात ठेवलं, समजून घेतलं, तर तुम्ही दुनियातला कोणताही शब्द कॅटेगराईज करू शकता, सांगू शकता. आहे ना सोपं? 8 पाठ करणार का? जर 8 शब्द पाठ केले, तुम्ही हे 8 टाईप्स समजून घेतले आणि लक्षात ठेवले, पाठ केले, तर तुम्ही कोणत्याही शब्दाला ताबडतोब तुमचं माइंड सांगाल, अरे हे प्रिपोजिशन आहे, अरे हे तर नाऊन आहे, अरे हे कंजंक्शन आहे, हे इंटरजेक्शन आहे, अरे हे तर व्हर्ब आहे. आहे ना सोपं? आज करणार का? पेज नंबर 31 पार्ट ऑफ स्पीच वाचून घ्या. बघा, मी इथं लिहिलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. पार्ट्स ऑफ स्पीच: नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि हे इंटरजेक्शन. आता आपण हे जे व्हर्ब आहे या व्हर्बबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. म्हणजे शब्दांच्या 8 जाती: नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. म्हणजे कोणताही शब्द या 8 पैकीच एक आहे. त्यापैकीही एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे मराठीत आपण त्याला क्रियापद क्रियापद जे क्रिया दर्शविते, जे शब्द वाक्यामध्ये. बघा, एक असं आहे की इंग्रजीमध्ये वाक्य बनवत असताना बेसिक जे स्ट्रक्चर आहे यस प्लस व्ही प्लस ओ, हे बेसिक फॉर्मॅट झालं. म्हणजे यस म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कुठलंही वाक्य व्हर्ब शिवाय पूर्ण होत नाही असं म्हणता येईल. कारण व्हर्ब जे आहे हे मेन पार्ट असते. व्हर्ब डिनोटेड किंवा व्हर्ब एक्सप्रेस करते, काय काय करते, ॲक्शन अँड इव्हेंट अँड पजेशन्स. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर वाक्यामधल्या एखाद्या सेंटेन्स आहे त्यामधला जो व्हर्ब आहे ना, त्याला आपण, अनेक लोक त्याला आपण हार्ट पण म्हणतात, हार्ट ऑफ सेंटेन्स. वाक्यामधले जे व्हर्ब्स असतात, ॲक्ट्स अँड हार्ट्स, म्हणजे अगदी हृदयाची भूमिका निभावतं. म्हणजे महत्त्वाचं जे जिस्ट आहे, जसं की राम प्ले क्रिकेट. प्ले म्हणजे राम काय करत आहे तर खेळत आहे. म्हणजे ही जी कृती आहे, ॲक्शन जे आहे हे कृती, स्थिती किंवा त्याची मालकी, पजेशन्स हे दाखवण्याचं काम कोण करत असते तर व्हर्ब करत असते. म्हणजे आपल्याला हे सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की व्हर्ब नेमकं काय. एकदा का तुम्हाला व्हर्ब समजलं, त्याचं V1, V2, V3, ING नेमकं काय असते, स्ट्रॉंग व्हर्ब, वीक व्हर्ब्स काय असतात हे समजलं की मग आपल्याला डे 1 डे 2ला खूप मजा येईल. तुम्हाला पण जमेल वाक्य. तुम्ही नंतर मी सांगण्याच्या आधीच तुम्ही म्हणताल, सर आमचं ते झालं आहे, पुढचं सांगा. बघा, तर मग हे जे व्हर्ब आहे, व्हर्बला आपण मराठीमध्ये क्रियापद म्हणतो. देर आर 2 टाईप्स ऑफ व्हर्ब. ॲक्च्युली व्हर्बचे वेगवेगळे प्रकारस आहेत. ज्यावेळेस आपण पार्ट ऑफ स्पीच शिकू त्यामध्ये मी ज्यावेळेस स्पेशल व्हर्ब घेईल त्यावेळेस मी तुम्हाला खूप त्याच्यामध्ये बघायचं झालं तर रेग्युलर, इरेग्युलर, स्ट्रॉंग व्हर्ब, वीक व्हर्ब, त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, फायनाईट व्हर्ब, इनफायनाईट व्हर्ब, हे असे वेगवेगळे बरेचसे 7, 8, 10 वेगवेगळे प्रकार पडतात. आपल्या पुस्तकामध्ये मी पेज नंबर 34वर आपण दिलेला एक चार्ट तुम्हाला समजावं आणि आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत सध्या
त्यासाठीचे जे प्रकार आहेत मी दिलेले आहेत, त्यामध्ये मेन व्हर्ब, देर आर 2 टाईप्स ऑफ व्हर्ब मी इथं दिलेलं आहे. एक आहे मेन व्हर्ब आणि दुसरं ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्ब इज ऑल्सो नोन ॲज हेल्पिंग व्हर्ब, HP. आपण तुम्ही नाव ऐकलं असेल हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे मेन क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद. आता तुम्हाला माहिती आहे नेहमी कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, SP, DYSP, कमिशनर, डेप्युटी कमिशनर, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी, दॅट इज अ CEO, डेप्युटी CEO. जनरली सहाय्यक असतेच. तसं व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब्स, म्हणजे हेल्पिंग व्हर्ब्सचं काम काय आहे? मुख्य क्रियापदाला सहाय्य करणे. क्रियापद ॲक्च्युली बघा, क्रियापद कधी कधी एक शब्द असतो. हे जे क्रियापद आहे ते एक शब्द असू शकतो किंवा एकपेक्षा जास्त पण असते. एक शब्द असेल किंवा एकपेक्षा जास्त शब्द पण असू शकतात. आता मेन व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब. मेन व्हर्बमध्ये ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. मेन व्हर्बमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आता हे ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? सकर्मक, म्हणजे जे एखादं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये व्हर्बसोबत कर्म म्हणजे S + V + O अशी आवश्यकता पडते. सकर्मक, स म्हणजे अलॉंग विथ कर्म, तर त्याला ट्रान्झिटिव्ह आणि अकर्मक इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स म्हणायचं. तर दुसऱ्या प्रकारामध्ये आहे ऑक्झिलरीमध्ये हेल्पिंग व्हर्ब, प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब आणि मॉडेल्स. प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब्समध्ये टू बीचे रूप, टू हॅवचे आणि टू डूचे. टू बीसाठी am, is, are, was, were. टू बीसाठी am, is, are, was, were. टू हॅवची रूपे हॅज आणि हॅड आणि टू डूसाठी डू, डज आणि डीड. त्यासोबतच मॉडेल्समध्ये आपण मॉडेल आणि सेमी मॉडेल्स, त्याच्यामध्ये शाल, शूड, विल, वूड, कॅन, कूड, मे, माईट आणि सेमी मॉडेल्समध्ये यूज टू, नीड टू, डेअर टू हे आपण बघतो तिथं. प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब्स आणि मॉडेल्स म्हणजे प्राथमिक हेल्पिंग व्हर्ब आहेत आणि हे भाववाचक सहाय्यकारी क्रियापद आहेत. म्हणजेच मित्रहो, हे जे व्हर्ब्स आहेत ह्या व्हर्ब्सला आपण जर प्रामुख्यानं बघितलं आता आपल्याला जेवढं काही आवश्यक आहे वाक्य बनवण्यासाठी, तर ते जे प्रकार आहेत ते मेन व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब या 2 कॅटेगरीमध्ये आपल्याला डिव्हाइड करता येईल. आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे मला, की आपण हे जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत 8 प्रकार आपण बघितलं, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ह्या 8 पैकी ऑलमोस्ट बाकीच्यामध्ये जास्त फरक पडत नाही, परंतु यापैकी एक प्रकार आहे तो म्हणजे व्हर्ब. व्हर्ब असा आहे की तो काळानुसार म्हणजे पास्ट टेन्समध्ये बदलतो वेगळा तोच, फ्युचरसाठी चालू वर्तमान काळामध्ये वेगळा होतो, चालू भूतकाळामध्ये वेगळा होतो, चालू भविष्यामध्ये त्याला ING लागतं आणि त्याचे जे वेगवेगळे जे फॉर्म आहेत म्हणजे एक पहिला बेस फॉर्म, त्याच्यानंतर V1 बेस फॉर्म, V2, V3 आणि ING. हा नेमका काय प्रकार असतो? म्हणजे मला हे सांगायचं 8 पैकी फक्त व्हर्ब असा आहे, म्हणजे 8 जे काही आपले पार्ट ऑफ स्पीच आहेत नाऊन, प्रोनाऊन, त्याच्यापैकी व्हर्ब एक असा आहे जे टेन्सनुसार चेंज होतो. टेन्स बदलला की त्या व्हर्बमध्ये थोडासा बदल होतो. म्हणजे हा एक शब्द डायनॅमिक आहे. म्हणजे जसं की मी गावाला जात आहे, काल मी गावाला जात होतो म्हणजे काळ बदलला. उद्या मी गावाला जाणार आहे, परत काळ बदलला. मी जेवण करत आहे, मी जेवण केलं आहे, वर्तमान काळ. मी जेवण केलं होतं, उद्या मी जेवण करणार आहे. बघा आपण टेन्समध्ये हे शिकणार आहोत डिटेल्समध्ये. म्हणजे आपण जे बोलत असतो त्याला आपण टाइम ऑफ स्पीच म्हणतात. म्हणजे सध्याचा जो विचार करतो तो झाला प्रेझेंट टेन्स. पूर्वीचा म्हणजे कालचा किंवा आजपासून मागचा जो विचार करतो तो म्हणजे पास्ट टेन्स.
पास्ट म्हणजे भूतकाळ आणि समोरचा म्हणजे पुढचा विचार करतो तो म्हणजे फ्युचर टेन्स. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3 काळ आहेत. तर ह्या 3 काळाचा वापर करत असताना वाक्यामध्ये बदल होतो. आपण त्याचे व्हर्बचे जे नेमके बदल्स आहेत ते बघूया. आता हे वेगवेगळे ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, त्याच्यानंतर स्ट्रॉंग व्हर्ब, वीक व्हर्ब, रेग्युलर, इरेग्युलर असे व्हर्ब्स आहेत. परंतु आत्ता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे जे आपल्या ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी, वर्कबुकचे डे 1 डे 2 सोडवण्यासाठी, ते म्हणजे काही वर्ब असे असतात बघा, जास्त डीपमध्ये जाऊ नका, 2च गोष्टी लक्षात ठेवा. काही वर्ब असे असतात की ज्याचं दुसरं आणि तिसरं रूप तयार करत असताना ईडी लागते. ज्या क्रियापदाच्या दुसरं आणि तिसरं रूप तयार करण्यासाठी ईडी हा प्रत्यय लागतो त्याला आपण वीक वर्ब म्हणतो. म्हणजे वीक आहे, फक्त ईडी लावा झालं. आणि ज्या क्रियापदाला ईडी नाही तर ते शब्दच बदलतो. आता तुम्ही म्हणताल की फॉर एक्झाम्पल त्याला फॉर एक्झाम्पल गो आहे, गोचं पहिलं रूप V1 गो, दुसरं V2 वेन, गॉन आणि गोईंग. आता तुम्ही म्हणताल की सर जसं आपण बघा त्यालाच ज्या क्रियापदाला दिसत आहे का तुम्हाला, बढिया, ज्या क्रियापदाला दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये ईडी लागतंय त्या क्रियापदाला आपण वीक क्रियापद म्हणतो किंवा रेग्युलर व्हर्ब म्हणतो. रेग्युलर व्हर्ब और वीक व्हर्ब्स आर दोज व्हर्ब in which in V2 and V3 there is need of only prefix suffix ed. It required only ed लावलं ते झालं. ed लावलं की आपल्याला सेकंड आणि थर्ड फॉर्म त्याचा मिळतो. परंतु काही व्हर्ब्स असे आहेत की ज्यांना नुसतं ed लावून चालत नाही. म्हणजे एक तर ते काही तर असे आहेत की तिन्ही काळामध्ये सेम राहतात, काही मध्ये शब्द बदलतो. जसं गोचं डायरेक्ट वेंट झालं. मेकचं ईडी नाही लागत इथं, मेकचं ईडी लावलं तर काहीतरी वेगळंच होईल. मग मेकचं मेड आहे. मग आता तुम्ही म्हणताल सर वर्कला ईडी लावलं वर्कड केलं, कॉलला ईडी लावलं कॉल्ड केलं, गोला तुम्ही वेंट म्हणता, मेकला मेड म्हणता, सेंडला सेंट म्हणता. हे कसं काय, हे कसं काय या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही, कोणी सांगत नाही, आपल्याला मिळत नाही. म्हणून इंग्रजी अवघड वाटते. जसं 2 अधिक 2 किती, बोला, मोठ्यानं बोला. 4 बरोबर आहे. 2 + 2 4 म्हणजे 2 अधिक 2 4. हे तुम्हाला कोणी सांगितलं? हां, तुम्हाला शाळेत सांगितलं, सरनं सांगितलं, मॅडमने सांगितलं, घरी सांगितलं, बाहेर सांगितलं, मित्रांनी सांगितलं. 2 अधिक 2 4, 3 अधिक 3 6, 5 अधिक 5 10 हे तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही माइंडमध्ये सेट केलं, पाठ केलं, कुठेही वापरू शकता. यस डिअर फ्रेंड्स, आय वॉन्ट टू से, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बस एक्झॅक्टली आता तुम्हाला का विचारायचं नाही, बस तुम्हाला एवढं पाठ करायचं आहे. गो, टू गो हे फायनाईट फॉर्म आहे, त्याचं बेस गो आहे. टू गो, वेन, गॉन, गोईंग. टू मेक, मेड, मेकिंग. सेंड, सेंट. म्हणजे काय, बस तुम्हाला हे पाठच करावे लागेल. आता तुम्ही म्हणताल की सर मी हे पाठ करणार नाही, तर चालणार आहे का? बिलकुल नाही. फार जर बघितलं तर 400-500 वर्ब आहेत. 400-500 वर्ब जर तुम्ही तुम्हाला पाठ करावा, याच्यासाठी काहीही पर्याय नाही इंग्रजीमध्ये. दिवसाचं तुम्ही 1 पाठ करा, दिवसाचे 2 पाठ करा, वर्ब किंवा दिवसाचे 3 वर्ब पाठ करा. इट्स अप टू यू. हे तुम्ही ठरवा. एखादा विद्यार्थी दिवसाचं 1च वर्ब करेल, इट्स ओके. एखादा विद्यार्थी दिवसाचे 2 वर्ब करेल, ठीक आहे. काही विद्यार्थी दिवसाचे 5 पण वर्ब करू शकतात. आपण बघा ना, लहानपणी आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भक्तिगीत, भावगीत, वेगवेगळ्या प्रार्थना शिकवतात. आपण पाठ करतो, किती 2-2, 5-5 पेजेसचे पण काही विद्यार्थी पाठांतर करतात.
मग तुम्हाला फक्त हा शब्द कोणता वर्क, टू वर्क हा एक वर्ब आहे. ह्याचं फर्स्ट फॉर्म किंवा बेसिक फॉर्म काय, वर्क. सेकंड फॉर्म वर्कड, थर्ड वर्कड, वर्किंग. म्हणजे तुम्हाला याची काय करावी लागेल, एक यादी करावी लागेल. म्हणजे जर का तुम्ही हे जे वर्ब आहेत यामध्ये जर बघितलं प्रामुख्याने एक 400 ते 500 वर्ब असे आहेत की जे आपल्याला दररोज जीवन जगण्यासाठी या शब्दांचा वापर आपल्याला वारंवार करावा लागतो. म्हणजे जर आपल्याला जर आता बघतोय आपण, जर आपल्याला इंग्रजी बोलायची असेल तर काळानुरूप आपल्याला बदल करावा लागेल. म्हणजे मी जेवण करत आहे, करत म्हणजे प्रोसेस चालू आहे, जेवण करत आहे. आता कालच्याबद्दल जर बोलायचं झालं तर काल मी जेवण करत होतो, नाही तर परत काल मी जेवण काय बोलणार, काही दुसरं बदल नाही करू शकत. जसं आपल्याला मराठीमध्ये सवय पडली आपल्याला, फक्त इंग्रजीमध्ये काय करावं लागतं मित्रांनो, ॲज इट इज शब्द आपल्याला ठेवावे लागतात. मराठी आपण वारंवार 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 बोलून आपल्याला मराठीची सवय लागली. जर तुम्ही हे शब्द लिहून घेतले आणि वारंवार 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 ते तुमच्या बोलण्यामध्ये आणले, तुमच्या संभाषणामध्ये आणले, तुमच्या चर्चेमध्ये आणले तर हे पाठ होऊन जाईल. कोणताही शब्द बघा, कोणतीही गोष्ट अवघड नसते कधीपर्यंत ती फक्त आपल्याला ती गोष्ट माहीत आहे किंवा माहिती नाही, या दोन प्रकारामध्ये मोडते. एकदा का तुम्हाला कळालं टू सेंड हे इन्फायनाईट फॉर्म ऑफ वर्ब आहे, त्याचं बेस आहे सेंड, त्याचं म्हणजे V1 म्हणा सेंड, तर त्याचं V2 आहे सेंट, SENT. तिसरं V3 SENT. म्हणजे कोणतीही गोष्ट, मग तो विषय कोणताही असो, इंग्रजीच म्हणून नाही, गणित असेल, विज्ञान असेल. जर समजा इथेनॉल, इथेनॉलचा फॉर्म्युला C2H5, सॉरी इथिल अल्कोहोल, बरोबर आहे C2H5OH. हे एकदा का आपल्याला माहिती झालं ते सोपं. जोपर्यंत आपल्याला माहिती नसतं, ग्लुकोज आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. आता मी जर प्रश्न विचारला तुम्हाला, सांगा मित्र हो ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, तर अनेक विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला माहिती नाही. बरोबर आहे, मग ते काय म्हणतील विज्ञान अवघड आहे. तसं नसतं मित्रांनो. जे आपल्याला माहिती आहे त्याला आपण सोपं म्हणतो आणि जे आपल्याला माहिती नाही त्याला अवघड म्हणतो. मित्रांनो, अवघड हा शब्द तुमच्या माइंडमध्ये कधीच ठेवू नका. अवघड म्हटलं की आपण काय होतो, आपला माइंड त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतं. बिलकुल तसा विचार करायचा नाही. अवघड नसतं, आपल्याला फक्त माहिती नसतं. एकदा का माहिती झालं आपल्यासाठी सोपं. आता यानंतर इंग्रजी अवघड आहे किंवा हा शब्द अवघड आहे असं बिलकुल बोलायचं नाही. अवघड काहीच नाही, आपल्याला फक्त माहिती नसतं. माहिती होण्यासाठी किती वेळ लागतो, 2 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, हार्डली 1 मिनिट. म्हणजे 1 मिनिटापूर्वी तुम्हाला समजा माहिती नव्हतं C6H12O6 म्हणजे ग्लुकोज आहे. आता तुम्ही ऐकलं. तुम्हाला ऐकण्यासाठी, तुम्हाला पाहण्यासाठी नंबर ऑफ सोर्सेस आहेत. तुम्ही गुगलवर बघू शकता, बुक्स आहेत, न्यूजपेपर आहेत, मॅगझिन्स आहेत, व्हॉटेवर. तुम्हाला खूप सारे सोर्स आहेत, फक्त एकदा बघणे आहे. म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात हे नॉलेज जस्ट काय, मॅनिफेस्टेशन ऑफ आवर सेल्फ. म्हणजे स्वतःचे प्रकटीकरण, आपल्यामध्ये असलेल्या गुणांना फक्त प्रकट करायचं आहे बस. म्हणजे इच अँड एव्हरीथिंग तुमच्यामध्ये आहे असं ते म्हणतात. तर तुमच्यामध्ये सगळं काय आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ते पॉलिश करायचे, साफ करायचे किंवा बाहेर काढायचे. ज्याप्रमाणे कंदील जे आपण ग्रामीण भागामध्ये चिमणी आणि चिमणीच्या वरी जे काच असतो, तर काही दिवस चालल्याच्या नंतर त्याच्या बाजूचं जे काच आहे त्याच्यावर काजळी चढते, ब्लॅक ब्लॅक ब्लॅक, बस आपण ते पुसून घेतो. मित्र, स्वामी विवेकानंदाच्या मते जस्ट असंच आहे. आपल्याला फक्त थोडंसं पॉलिश करायचं आहे, पुसून घ्यायचं. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये आधी आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, दुनियाचं नॉलेज आहे असं तुम्ही समजा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एकदा समजून घ्यायचं. एकदा का कळालं, एखादा शब्द आहे प्ले, हां आपल्याला माहिती आहे प्ले हा शब्द आहे. प्ले आपला रेग्युलर व्हर्बमध्ये येतो, हा वीक व्हर्बमध्ये येतो. सेकंड त्याचं V2 आणि V3ला फक्त ईडी लावायचं, बस एवढं पाठ करा, लक्षात ठेवा. मग तुम्ही दुनियामध्ये कुठे जरी गेलात यामध्ये बदल होत नाही. बस प्ले, प्लेड, प्लेड. किंवा टॉक आहे, टॉकमध्ये काय बदल होतो, फक्त ईडी लावायचं. बघा TA, फक्त याच्यामध्ये ईडी लावा.
बघा, इन्फायनाईट फॉर्म म्हणजे टू बीचं टू लावतो, व्हर्बच्या पुढे टू लावायचं म्हणजे त्याला म्हणायचं इन्फायनाईट. व्हर्बचा जो बेस आहे, बेस फॉर्म ऑफ व्हर्ब इज कॉल्ड V1. आता काही लोकांना प्रश्न असेल, व्हॉट इज मीन बाय V1, V2, V3. जे बेस फॉर्म ऑफ वर्ब इज कॉल्ड V1. जे आपण सिंपल पास्ट म्हणजे भूतकाळासाठी व्हर्बचं जे रूप वापरतो त्याला म्हणायचं V2. बघा, हे तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा एखाद्या 2 पुस्तकामध्ये बघायला मिळेल. हा काय पास्ट म्हणजे भूतकाळासाठी आपण V2 वापरतो. दिसत आहेत सर्वांना? ओके. हे पूर्ण भूतकाळ समजा, हे साधा भूतकाळ म्हणजे V2. V3 पूर्ण भूतकाळाला वापरता येईल, पास्ट पार्टिसिपल म्हणतात ह्याला, पास्ट सिंपल किंवा सिंपल पास्ट. आणि तिसरं एक आहे V4 म्हणतो किंवा त्यालाच ING फॉर्म म्हणतो आपण, प्रेझेंट पार्टिसिपल. ह्याला ING, व्हर्बला ING लागतं. व्हर्बला ING जर लावलं तर आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल्स मिळतात. म्हणजे जसं की वर्क होतं, क्रियापद काय वर्क, ING मध्ये काय होईल वर्किंग. क्रियापदाचे आपण 1 2 3 4 5 क्रियापदाचे आपण 5 फॉर्म बघत आहोत. काही पुस्तकामध्ये तुम्हाला 3 दिसतील, काही 4 दिसतील, काही त्यांच्या प्रमाणे देतात. बघा, तुम्हाला हे आपल्या पण ह्याच्यामध्ये तुमच्या नोट्समध्ये पण तुम्ही लिहून घ्या. इन्फायनाईट फॉर्म म्हणजे त्याच्या पुढे क्रियापदाच्या समोर आपण टू वापरतो. जर समजा क्रियापदाच्या समोर टू वापरले तर ते झालं इन्फायनाईट फॉर्म. क्रियापदाचं जर समजा मूळ जे आहे बेस तो झाला V1. क्रियापदाचं पास्ट सिंपल पास्ट करायचं असेल तर ते झालं V2. जर क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल करायचं असेल ते झालं V3. आणि जर क्रियापदाचं चालू काळासाठी वापरायचं असेल, प्रेझेंट पार्टिसिपल करायचं असेल तर ING. मी आंबा खात आहे, इटिंग म्हणजे प्रोसेस जर चालू असेल तर ING लावायचं. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, कोणतंही क्रियापद आहे, क्रियापद हे डायनॅमिक असतं, क्रियापद हे चेंजिंग असतं, क्रियापद हे रूप बदलणार आहे, क्रियापद हे स्वरूप बदलणार आहे, क्रियापद हे काळानुसार बदल करतो. आलटून पलटून आपल्याला त्याची रचना करावी लागते. जर का क्रियापदामध्ये आपण बदल केला नाही तर वाक्याचा अर्थ लागणार नाही, म्हणजे वाक्य हे अर्थपूर्ण बनणार नाही. जर वाक्य हे आपल्याला अर्थपूर्ण बनवायचं असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज मीन बाय ग्रामर. सांगा, ग्रामर म्हणजे काय? कालचं रिव्हिजन केलं ना? हां. तर मित्र, मला काही लोक म्हणत होते, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आम्ही परत व्हिडिओ पाहू शकतो का? यस, तुम्ही पहा, एकदा पहा, दोनदा पहा, तीनदा पहा. आपण काही म्हणजे अगदी दिवाळीपर्यंत हे सर्व व्हिडिओ ॲज इट इज ठेवणार आहोत. तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता परत परत. ह्या व्हर्बच्या संदर्भात बोललो होतो. हे जे क्रियापदं जे आहेत हे स्वरूप त्याचं चेंज करतात, काळानुसार त्याच्यामध्ये बदल करतात. तुम्हाला आजच्या लेक्चरमधून द समरी ऑफ टुडेज लेक्चर इज दॅट. क्या आहे आजची समरी? तुम्ही म्हणता सर तुम्ही खूप 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 काही सांगितलं, काही लक्षात नाही. बस 2-3 वाक्य लक्षात ठेवा की शब्दांच्या 8 जाती आहेत. त्या जर तुम्ही पाठ केल्या तर दुनियातला कोणताही शब्द कोणत्या जातीचा आहे तुम्ही ओळखू शकता. पाठ करणार का? 8, फक्त 8 लाईन. बघा मित्रांनो, जर फक्त 8 शब्द या 8 लाईन तुम्ही समजून घेतल्या आणि पाठ केल्या तर तुम्ही दुनियातला कोणताही शब्द कॅटेगराईज करू शकता. एवढ्या सोप्या भाषेत शाळेत तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल आणि मला विश्वास आहे आता ऐकल्याच्या नंतर तुम्ही ताबडतोब पार्ट ऑफ स्पीच हा चॅप्टर काढणार. यस, पेज नंबर 31 पार्ट ऑफ स्पीच हा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, हे व्हर्ब, ॲडव्हर्ब हे सर्व काही आहे. मी त्याला टेब्युलर फॉर्ममध्ये दिलेलं आहे. अगदी चार्ट्स आहे त्याच्यामध्ये, दिसत आहे ना तुम्हाला? येस, अगदी चार्ट्स आहेत. फार सोप्या सुलभ भाषेमध्ये, सुलभ शब्दांमध्ये, कमी शब्दामध्ये मी मांडलेलं आहे. तर ते पार्ट ऑफ स्पीच
8 जाती तुम्हाला लक्षात जर ठेवल्या तुम्ही तर दुनियातल्या कोणत्याही शब्दाला तुम्ही कॅटेगराईज करू शकता. आणखी एक महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला आज सांगणार आहे, ते म्हणजे या दुनियामध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये कोणतंही वाक्य घेतलं, इंग्रजीमधलं कोणतंही वाक्य जर घेतलं तर ते फक्त 3 काळापैकीच एक असतं. बघा, कोणताही शब्द घेतला या 8 पैकीच एक आहे. कोणतंही वाक्य घेतलं ते 3 काळापैकीच एक आहे. एक तर ते प्रेझेंट टेन्स असेल म्हणजे वर्तमान काळाचं वाक्य असेल, किंवा ते भूतकाळाचं असेल, किंवा बोला फ्युचर टेन्स. यस, करेक्ट, फ्युचर टेन्सचं असेल. म्हणजे कोणतंही वाक्य काढा तुम्ही, या 3 काळाशिवाय चौथा काळ कुठं आहे? सोपं आहे, सिंपल आहे ग्रामर. काहीतरी उगाच आपण बाऊ करून बसतो, टेन्स काहीतरी अवघड आहे आणि हे अवघड आणि ते अवघड. बस पार्ट ऑफ स्पीच करा, एकदा 8 जाती लक्षात ठेवा, कोणताही शब्द आला त्याला कॅटेगराईज करा. सोपी आयडिया. होमवर्क कसं करणार बाळांनो तुम्ही? तुम्हाला हे काम करायचं आहे, न्यूजपेपर काढायचा, त्याच्यातला कुठलाही शब्द घ्यायचा आणि विचार करायचा, अरे हे नेमकं काय आहे ते. आयदर दिस इज अ नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, कंजंक्शन, इंटरजेक्शन, प्रिपोजिशन काय आहे बघा. आजपासून तुमच्या माइंडला काम सुरू झालं ना? येस. म्हणजे तुम्हाला दररोज डॉक्टर भारत नांदुरेचा सरांचाच क्लास. सर असतील तर मी अभ्यास करणार, सर नसतील तर मी अभ्यास करणार नाही, व्हिडिओ आला तर मी बघणार, नाही आला तर मी काहीच करणार नाही. बिलकुल असं करायची गरज नाही. तुम्ही शाळेत असताना पण अभ्यास करू शकता, घरी बसल्यावर पण करू शकता. टी व्ही चालू असेल, एखादा इंग्रजी शब्द आला तर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्लिक झालं पाहिजे, अरे एखादा आहे राधा इज अ नाउन, बरोबर आहे. कार इज अ नाउन. मग नेमकं काय, मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला नाउन्सचे टाईप्स ऑफ नाउन्स वगैरे आहेत. मग तुम्हाला कुठलाही शब्द बघितल्याच्यानंतर तुमच्या ताबडतोब डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होईल. बघा, सर्वात आधी प्रश्न निर्माण व्हायला, उत्तर येवो का नाही येवो हे नंतरचा प्रश्न आहे. एखादा शब्द आहे ऑन, ओएन, ऑन. आता हे नाउन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, कंजंक्शन आहे, इंटरजेक्शन, ते नंतरची गोष्ट आहे. ते तुम्हाला समजेल. एक स्टेज अशी येईल की सर तुम्ही राहू द्या, आजचा क्लास मी घेतो. मला विश्वास आहे मित्रांनो, हार्डली ती वेळ यायला 1, 2, 3 महिने लागतील. 2-3 महिन्यामध्ये प्रत्येकाला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल की सर मी सांगू का. तर मित्र, ओएन, ऑन हे काय आहे हे नंतर बघा. आधी तुमच्या माइंडमध्ये फक्त प्रश्न पडला पाहिजे की ऑन हे नेमकं काय असेल, बिलो हे काय आहे, डाऊन काय आहे. नुसतं द सन, द काय असेल हे, ॲन अम्ब्रेला काय असेल, अ मँगो, मँगोच्या समोर मँगो ये लागलं समजा, काय आहे. हे सगळं तुम्हाला माइंडमध्ये बसवायचं. कुठलाही वाक्य दिसलं, कोणताही शब्द दिसला, तुमच्या माइंडमध्ये एकच प्रश्न. तुम्ही आंघोळ करत आहात, तुम्हाला सुचलं आंघोळ काय म्हणतात इंग्रजीत बोला. मग ते समजा तुम्हाला त्याचं उत्तर सापडलं, मग तो शब्द काय, वर्ब आहे, नाउन आहे, प्रोनाउन आहे, तुम्ही शोधायचं. तुमच्या घरामध्ये जे काही दिसेल, फॅन, लाईट, मग तुमचे स्वतःचे कपडे, शर्ट असेल, पॅन्ट असेल, बूट असेल, चप्पल असेल, हे सर्व बघा. सर्वात आधी, कारण आपलं माइंडसेट कशामध्ये झालं आहे, मराठीमध्ये, तर तुम्हाला प्रश्न आधी मराठीत निर्माण होईल. अरे बुटाला इंग्रजीत काय म्हणतात, अरे दरवाजाला इंग्रजीत काय म्हणायचं, खिडकीला इंग्रजीत काय म्हणायचं, फॅनला मराठीत इंग्रजीत काय शब्द आहेत, हे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. एकदा का तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की उत्तरं हळूहळू सापडतात, हळूहळू तुम्हाला त्याचे उत्तरं मिळतात. आता फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही शब्द या 8 पैकी, कोणताही शब्द या 8 पैकीच एक आहे आणि कोणतंही वाक्य 3 काळापैकीच एक आहे. आयदर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स और फ्युचर टेन्स. बस मित्रहो, आजच्या या लेक्चरमधून मला हेच सांगायचं होतं की आपण वर्बबद्दल माहिती घेतली, वर्बचा बेसिक बघितला आपण, वर्बचं इन्फायनाईट फॉर्म, वर्बचं V1 जे बेस म्हणतो, सिम्पल पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल, दॅट इज अ V1, V2, V3 इन ING. तर आजच्या क्लासमधून 3 पॉईंट परत एकदा रिपीट करतो. पहिला पॉईंट
कोणताही शब्द 8 पैकीच एक आहे, कोणतंही वाक्य 3 काळापैकीच एक काळात येते, आणि कोणताही वर्ब घेतला तर त्याचे 3-4 फॉर्म हे पाठ करणे आहे. काय करणे? पाठ करणे आहे. पाठ करणे आहे. नाहीतर डॉक्टर भारत नांदुरे सर तुम्ही शिकवत राहा, बिलकुल नाही चालणार. मी शिकवतो मात्र तुम्हाला पाठ करावे लागेल. मलाही पाठ करावे लागतात. जर समजा तुम्ही एखादा प्रश्न विचारला आणि शाळेत जर ते जर शब्द मी कधी वाचला नसेल तर मलाही जमणार नाही. मला जाऊ द्या, आणखी काही लोक 30 वर्षापासून 40 वर्षापासून इंग्रजी शिकवतात, पत्रकारितेमध्ये आहेत. त्यांनासुद्धा शशी थरूर साहेबांची तर इंग्रजी अशी आहे की त्यांचं एक वाक्यावर लोक दिवस काढतात की व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स. इंग्रजी खूप वास्ट आहे, व्होकॅब्युलरी खूप मोठी आहे, प्रचंड आहे. परंतु आपल्याला जेवढं कामाचं आहे, तुम्हाला मला जेवढं दैनंदिन जीवनासाठी लागणार आहे ते आपल्या या 4 वर्कबुकमध्ये मी सगळं काही समावलेलं आहे. या 4 वर्कबुकमध्ये म्हणजे 365 दिवसामध्ये 365 वर्ब दिलेले आहेत. त्या वर्बचे सगळ्यांचे तुम्ही V1, V2, V3, ING सर्व एकदा बघून घ्या. तुम्ही त्याची एक यादी करा आणि पाठांतर करायला सुरुवात करा. आणि पाठांतर करायला जर सुरुवात केली तुम्ही तर तुम्हाला वाक्य बनवते वेळेस अडचण येणार नाही. म्हणजे मी जे काही तुम्हाला शिकवल ते तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारचं आहे वर्ब, मेन वर्ब, त्याच्यामध्ये मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. याच ऑक्झिलरी वर्ब इज ऑल्सो कॉल्ड हेल्पिंग वर्ब, HP प्रायमरी, आणि त्याच्यात मॉडेल्स. आणि वर्बमध्ये आपण बघितलं स्ट्रॉंग आणि वीक वर्ब. स्ट्रॉंग वर्ब, वीक वर्ब असे वर्ब ज्या वर्बला ईडी लागते ते वर्ब वीक वर्ब झाले. वीक म्हणजे बस काही करायची गरज नाही, ईडी लावा बस, वीक आहे ते. वीक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपी हिंट, वीक म्हणजे बस ते वीक आहे, ते वर्ब आहे काय, वर्क, ईडी लावून टाका वर्कड. बरेचसे विद्यार्थी कोणत्याही शब्दाला परीक्षेमध्ये तेच करतात. फॉर्म म्हणजे V2, V3 नसल पाठ, ईडी लावतात. लावता ना तुम्ही? हां, लावता तुम्ही पण. हां, काही हरकत नाही. ते वीक वर्बला बरोबर तुमचा टोला बसतो. परंतु जर स्ट्रॉंग वर्ब असेल तर बाळांनो नुसतं ईडी लावून चालत नाही, ते शब्दच बदलतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही पाठ करा, हे तुम्ही यादी करा. तर अशा प्रकारे मित्र आज आपण वर्बबद्दल थोडक्यात माहिती घेतली. आपण ज्यावेळेस पार्ट्स ऑफ स्पीच शिकू त्यावेळेस वर्बबद्दल डिटेल्समध्ये शिकूया. आता आवश्यक आहे तेवढी आपण माहिती घेतली. आता आजपासून दिवसभरात रात्री जेव्हा केव्हा तुम्हाला जी वस्तू दिसेल त्या वस्तूला इंग्रजीत काय म्हणतात ते शोधा. त्या शब्दाचा शोध घ्या, तो शब्द लिहा, त्याचे स्पेलिंग पाठ करा, उच्चार पण बघून घ्या. इंग्रजीमध्ये उच्चार पण खूप महत्त्वाचे असतात, तेही बघा, यादी बनवा. मात्र आज एवढं लक्षात ठेवा की हे वर्ब जे आहेत त्या वर्बला मात्र तुम्हाला पर्याय नाही. बाकीच्या गोष्टी 1-2 कमी जास्त झाल्या तरी चालतात. मात्र वर्ब म्हणजे पाठच करावा लागतो, पाठांतराला पर्याय नाही. महत्त्वाचे 365 आपण वर्ब पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यापेक्षाही इतर पुस्तकांमधून गुगलवरून तुम्हाला इतरही वर्ब मिळतील, त्याही वर्बची तुम्ही यादी करा. तर अशा प्रकारे आपण वर्बबद्दल थोडक्यात माहिती बघितली. आपण पुढच्या लेक्चरमध्ये टेन्सबद्दल माहिती घेणार आहोत. एक 2-3 दिवसामध्ये तुम्हाला टेन्सचा व्हिडिओ मिळेल. टेन्समध्ये शायद 2 पार्ट्स होतील. ते 2 किंवा 3 पार्ट झाल्याच्या नंतर एकदा आपलं टेन्स संपल्याच्या नंतर परत आपण डे 1, डे 2, डे 3ला सुरुवात करूया. धन्यवाद.